हा व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस, इंडियन आर्मी, पॅरामिलिटरी, कमांडोज, NSG असं भारताच्या सगळ्या डिफेन्स फोर्ससाठी आहे. तुमचे जितकेही महत्त्वाचे कामं चालू असतील आताच्या आता सोडा, कारण इथं खूप मोठं मॅटर झालंय. समजलं? मॅटर असं आहे की मागच्या 3 दिवसापासून माझा 2 महिन्याचा ना तू बेपत्ता आहे. मला नाही माहित त्याला कोणी किडनॅप केलंय की दुसरं काही रिझन आहे, आणि मला नाही माहित की याच्या मागे कोणाचा हात आहे. सुरुवातीपासून तर मला यांच्या आईवरच शंका होती, कारण हिला पहिल्यापासून मी त्यांच्यासोबत खेळलेला आवडायचं नाही. पण नंतर मला शंका गेली ती म्हणजे माझ्या आईवडिलांवर, कारण त्यांचा जन्म झाल्यापासून माझ्या घरच्यांना ते आवडत नव्हते, कारण ते घरात घाण करायचे, खराब करायचे, धिंगाणा घालायचे. पण नंतर मला अजून दुसऱ्या लोकांवर शंका आली, कारण माझे नातवंड दिसायला जितके क्यूट होते ना, त्यांना बघितल्या कोणीही किडनॅप करेल. माझा ना तुम्हाला 2 दिवसाच्या आत घरी पाहिजे, जसा गेला होता तसा. जर तुम्ही त्याला 1 महिन्यानंतर आणणार तर तो हिच्यासारखा मोठा होऊन जाईल. मग मी त्यानंतर काय करू, त्याचा सगळा क्यूटनेस चालला जाईल. त्यानंतर मग तो हिच्यासारखा असं ध्यानस्थ बसून राहील, दिवसभर मेडिटेशन करत राहील. बघा, हालत बी नाहीये. काय करू मी मोठं झाल्यावर त्याचं? म्हणून मला माझा नातू लवकरात लवकर पाहिजे. तुम्हाला मी फक्त 3 दिवसाचा टाइम देतो. जर 3 दिवसाच्या आत माझा नातू मिळाला नाही तर त्यानंतर जे होईल ना त्याला मी जबाबदार राहणार नाही. चला, काय होईल मी तुम्हाला आताच सांगून देतो. परत माझ्या मुलीचं लग्न लावण्यात येईल, परत 3 मुलं जन्माला घालण्यात येतील, कारण मला मिनिमम तरी 3 नातू पाहिजे. मॅक्झिमम किती पण चालतील. तर आता ही तुमची जबाबदारी, इंडियन आर्मी, कारण पहिलेच देशावर एक आर्थिक संकट आले युद्धांमुळे, आणि त्यातच परत 3 नातू जन्माला आले तर परत त्यांना खायला प्यायला आणि भरपूर साऱ्या गोष्टी लागतील, आणि परत देशावरच तो लोड वाढेल ना. तुमच्याजवळ फक्त 3 दिवस आहे. युअर टाइम स्टार्ट नाऊ. जा रे, तुम्ही पण शोधा तुमच्या भावाला. जा, भागो.